विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे आणि या 11 जागेसाठी एकूण 12 उमेदवार जे आहेत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे ज्या 12 उमेदवार असल्यामुळे एक उमेदवार पडणार आणि त्यासाठी क्रॉस वोटिंग सुद्धा होणार। यामुळे आमदारांची फुटाफूट सुद्धा होऊ शकते। यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांचे जे आहे हे फुटाफुटीचं राजकारण टाळण्यासाठी हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत। जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे आमदार आहेत हे परळच्या याच ITC ग्रँड हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले आहेत। एकूण जे 15 आमदार आहेत त्या 15 आमदारापैकी 11 आमदार जे आहेत हे या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले आहेत। तर जे 4 आमदार जे आहेत हे 4 आमदार काल अनुपस्थित होते। रात्री अनिल परब हे जे पदवीधर मतदारसंघामधून विजयी झालेले आहेत आणि त्यांच्या विजयाची जेवणसुद्धा याच हॉटेलमध्ये रात्री ठेवण्यात आलेलं होतं। एकंदरीतच जर बघितलं तर आपण आज सकाळी जे आहेत जे काल अनुपस्थित असलेले जे कैलास पाटील जे आहेत हे आज सकाळी 8:30च्या सुमारामध्ये याच हॉटेलमध्ये आलेले आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सध्या जे ठाकरे गटाचे जे आमदार आहेत त्यामध्ये अजय चौधरी, वैभव नाईक, उदयसिंह राजपूत, राजन साळवी, प्रकाश फातर्पेकर, राहुल पाटील, सुनील प्रभू, सुनील राऊत, संजय पोतनीस, आदित्य ठाकरे आणि रमेश कोरेगावकर हे जे आमदार आहेत हे या हॉटेलमध्ये आहेत। आणि जे अनुपस्थित होते काल ते त्याच्यामध्ये कैलास पाटील हे आज सकाळी आलेले आहेत। तर नितीन देशमुख थोड्या वेळामध्ये या हॉटेलमध्ये येण्याची शक्यता सुद्धा आहे। तर शंकरराव गडाख, भास्कर जाधव हे जे आहेत हे आणखीही या हॉटेलमध्ये आलेले नाही आहेत, कारण उद्या होणाऱ्या मतदानामध्ये जी क्रॉस वोटिंग आणि घोडे बाजार जो आहे हा होण्याची शक्यता आहे आणि हा कुठेतरी टाळला जावा यासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ही आपली काळजी घेतलेली आहे। त्यामुळं आता उद्या होणाऱ्या मतदानामध्ये नेमकी मतदान कसं होतं आणि कोण विजयी होतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीशसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई, परळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।